गजानन नमो आदिगण सोहम गजानन देव सारे वंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नमो आदिगण सोहम गजानन नमो आदिगण सोहम गजानन देव सारे वंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नमो आदिगण सोहम गजानन नमो आदिगण सोहम गजानन देव सारे वंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नमो आदिगण सोहम गजानन नमो आदिगण सोहम गजानन देव सारे वंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारायण 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 तीन पदी सप्त पाताळी भ्रमण करणारा विनार काही जण मला कळला देखील म्हणतात पण कित्येक दिवस झाले कळेला काही साधनच मिळालं नाही नारायण नारायण हे भल्या माणसा तू कोण आहेस आणि कुठे चालला आहे नारायण नारायण अरे माधवा तू कुठे चालला आहे दुरासुरा तुला या सृष्टीचा राजा व्हायचा आहे आपण कसे काय ओळखले होय होय मुनिवर्य मला या सृष्टीचा राजा व्हायचा आहे त्याला काहीतरी उपाय सांगा दुरासुरा तुला मी यावर एकच उपाय सांगू शकतो परंतु काय दुरासुरा तू देवादी देव श्री गणरायाची आराधना कर आणि त्यांच्याकडून हवा तो वर प्राप्त करून घे ठीक आहे येतो मी किती करशील वेडा भरवसा किती करशील वेडा भरवसा अरे या नर देहाचा किती करशील वेडा भरवसा अरे या नर देहाचा अजून तुला कळला नाही खटका त्या यमाचा अजून तुला कळला नाही खटका त्या यमाचा किती करशील वेडा भरवसा किती करशील वेडा भरवसा अरे या नर देहाचा
चांगलाच उपाय सुचवला आहे. वेळ कशाला, आताच गणरायाच्या आराधनेला सुरुवात करतो. ओम गणगणपताय नमः. ओम गणगणपते नमः. ओम गणगणपते नमः. ओम गणगणपते नमः. बोला तुला तुझी तपश्चर्या पाहून मी खूप प्रसन्न झालो. मला सांग हवा हे तुला काय म्हणत आहात? कोण आहात तू, गणेश? खरंच माझी तपश्चर्या पाहून तुम्ही मला प्रसन्न झाला? हो सकाळच तू गणराया, माझा सृष्टीमध्ये कोणीच पराभव करू शकत नाही असं मला वरदान द्या. दुरा तुला सकाळच तू देव दानवानी माना याच्यापासून तुझा कोणीच पराभव करू शकणार नाही. परंतु काय? दुरा तुला तुझं मरण माझ्या हातून आहे हे तू लक्षात ठेव. काय रमणीय वातावरण आहे. इथले वैभव पाहून माझ्या मनाला किती आनंद होत आहे. सारी सृष्टी मला हात जोडून उभे आहे. याचं कारण ज्या काशी क्षेत्रासारख्या पुण्यभूमीत माझा जन्म झाला त्या मातृदेवीची इच्छा आहे. बाळ सुरेश, तुझी ख्याती जगविख्यात आहे. राजतर्मन म्हणजे ब्रह्म विष्णू आणि महेश्वर ही तिन्ही दैवते आमच्यावरती प्रसन्न झाले. तेव्हापासून अमरावतीच्या राज सिंहासनावरती आम्ही विराजमान झालो आहे. तेव्हापासून अमरावतीच्या न्यायदेवतांचा सर्व न्याय निवाडा करत आहोत. नारायण 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 देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. नावमुखी वाणी मी गातो मधुर स्वराने गाणी. मी गातो मधुर स्वराने भ्रमण करून मी इथपर्यंत पोहोचलो आहे. परंतु इंद्रदेव तर निश्चित बसले आहे. इंद्रदेवा, या ब्रह्मपुत्र नारायणाचा प्रणाम. आशीर्वाद असो. मुनिवर्य, आज अमरावतीत येण्याचे कारण? ते कारणच आहे देवा. नारायण नारायण. इंद्र
देवा देवादिदेव श्री गणरायाने त्या दुरासुराला वर दिला आहे आणि आता तो थैमान मांडवण्यास सुरुवात केली आहे आणि आता तो तुमच्यावर ताण तोडले आहे. तेव्हा म्हटलं सावध राहा. आता सावध झालंच पाहिजे मुलीवर. काय सांगताय तुम्ही? येतो मी माझे काम केले. गोड गोड नाम मुखी वाणी फिरतो मी त्रिभुवनी. गोड गोड नाम मुखी वाणी फिरतो मी त्रिभुवनी. स्वर हा लागे नवा वाटे मनी गोडवा. स्वर हा लागे नवा वाटे मनी गोडवा. गोडवा गोडवा आदवा. गणेशाच्या वराने तू उन्मत्त झालायस आणि तू मृत्यूला आमंत्रण देत आहेस. गुळासुरा असेल हिंमत हो युद्धास तयार. हो युद्धास तयार. ब्रह्मदेवा
शोधितसे कारण कळीचे नाव माझे नारायण कळीचे नाव माझे नारायण पिताश्रीच्या चरणी प्रणाम. पिताश्री देवादिदेव श्री गणाच्या ओळाने उन्मत्त होऊन त्या दुरासुराने थैमान नादवला आहे. इंद्रदेवाचा देखील पराभव केला आहे आणि आता तो तुमच्यावर ताळगाव येत आहे. मुनिवर्य तुम्ही निश्चित राहा, त्याच्या आम्ही सतोपैच्या घेतो. मी माझे काम केले, येतो मी. सदैव हे ओटी माझ्या नाम तुझे राहू दे. सदैव हे ओटी माझ्या नाम तुझे राहू दे. दिली गोड मंजुळवाणी गीतमुखी गाऊ दे. दिली गोड मंजुळवाणी गीतमुखी गाऊ दे. सदैव हे ओटी माझ्या नाम तुझे राहू दे. सदैव हे ओटी माझ्या नाम तुझे राहू दे. सदैव हे ओटी माझ्या, सदैव हे
परंतु आपल्या राज्यात कोणतरी संकट येत आहे असं आमच्या मनाला जाणवत आहे. नारायण नारद तुम्ही खेळतच आहे त्यांना विचारूया. नारायण नारायण तुझ्या नामात या हरिभजनात या तुझ्या नामात या हरिभजनात या छंद मजला गो संसारात या प्रभू स्मरणात या छंद मजला गो संसारात या प्रभू स्मरणात या तुझ्या नामात या हरिभजनात या तुझ्या नामात या हरिभजनात या हे विष्णुदेवा आपल्या चंडिक ना विष्णुदेवा देवादिदेव श्री गणाच्या वराने पूर्वजाने इंद्रदेव ब्रह्मदेव यांना पराभूत करून आता तो तुमच्यावर दाखवून देत आहे. त्याची तुम्ही नेहमी चिंता करू नका. त्या दुरासुराचा पराभव करणे एवढे सामर्थ आहे आमच्याकडे. माझ्याकडून हीच अपेक्षा आहे. येतो मी माझे काम केले. नारायण नारायण नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे देवा नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे देवा नारायणा तुझे
स्वाधीन कर. दुरासुरा हे तुला कदापि शक्य होणार नाही. तुझ्यात जर हिंमत असेल तर हो युद्धात तयार. विष्णुदत्त पळून गेले. आता जातो कैलास पर्वतावर आणि माझ्या स्वाधीन करतो. नारायण 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 हर हर शिव शंकर हर हर शिव शंकर तुझे हे बर्फाचे डोंगर हर हर शिव शंकर तुझे हे बर्फाचे डोंगर चार धामाचा तुझा महिमा स्वर्गाहुनी सुंदर चार धामाचा तुझा महिमा स्वर्गाहुनी सुंदर हर हर शिव शंकर हे हो करा या ब्रह्मपुत्र नारदाचा आपणास प्रणाम. अचानक कसं येणं केलं? हे बोला शंकरा आपला पुत्र गणपतीच्या वराने पुन्हा तो होऊन त्या दुरासुराने थैमान घातले. इंद्रदेव ब्रह्मदेव आणि वैष्णुदेवाचा देखील त्याने पराभव केला आहे आणि आता तो तुमच्यावर चाल करून देत आहे. ठीक आहे मुनिवर्य, तुम्ही त्याची काहीच काळजी करू नका. नारायण नारायण तेव्हा म्हटलं सावध राहा. ठीक आहे. येतो मी माझे काम केले. कैलासावरी डमरू वाजे कैलासावरी डमरू वाजे नादन भीगर नादन भीगर जला तू माझा श्याम सदा शिव भोला तू माझा श्याम सदा शिव भोला. Bye.
तुझ्या जर अंगात सामर्थ्य असेल तर युद्ध देवांचा मी दास आहे मी खास, देवांचा मी दास आहे मी खास, देवही तुला तुला त्यांच्या पुढे देवही हारले, दुरासुरा त्यांच्या पुढे देवही हारले. नारायण नारायण देव हो, त्या देवाची देव श्री गणरायाने त्या दुरासुराला वर दिला आहे. म्हणून तुम्ही त्या देवाची देव श्री गणरायाची आराधना करा, तो तुम्हाला योग्य तो मार्ग सांगू शकतो. येतो मी माझे काम केले. केली देवानी आराधना बाळ गजाननाला, केली देवानी आराधना बाळ गजाननाला. दुरासुरा तू सावध हो, काळजी पाहे तुला. Bye.
सोडवले भोजनाला आवडलं कसं देवा हो, तुम्ही माझा का बरं धोवा केला देवा गणराया, त्या नारद मुलांनी तुम्ही दिलेल्या वराने हिंमत करून त्या राजावर थैमान घातलाय. तुम्ही त्याची काही चिंता करू नका. मी त्याचा पराभव नक्कीच करेन. सर्व देवादी देवाला हैराण करून सोडला आहे. आता भूतलावर जातो आणि माझं राज्य करतो. काय दुरापला तुझ्या पापाचा घडा भरला आहे. काय बाळ गणेश, हो, हे. काय झालं? दुरापला मी दिलेल्या वराने तो उन्माद होईल. तू हे विसरला. मी दिलेल्या वराने तू फार उन्माद झाला आहे. नाही नाही, मी माझ्या स्वबळावर हे सगळं कमवलं आहे. दुरापला मी तुला ज्यावेळी वर दिला होता त्यावेळी तुला घर सांगितलं होतं. तुझा माझ्या वराने उन्माद झाला तर तुझा वरण माझ्या हातून आहे.